नमस्कार मित्रांनो, आरोग्य विभाग पदभरती 2023 मध्ये गट क व ड साठीची जाहिरात आलेली होती। त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे। बरेच विद्यार्थी वेटिंग लिस्टची वाट पाहत होती। काल त्याची वेटिंग लिस्ट या ठिकाणी मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत। मित्रांनो, सर्व वेटिंग लिस्ट पाहण्यासाठी तुम्हाला सर्वच्या सर्व PDF फाईल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आत्तापर्यंत जेवढे आलेले आहेत त्या सर्वांच्या PDF फाईल तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती आपल्या दिलेल्या आहेत। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर बघा मित्रांनो, आतापर्यंत कुठल्या ठिकाणी वेटिंग लिस्ट आलेले आहेत, कुठल्या राहिलेले आहेत मित्रांनो, आणि ह्या ज्या वेटिंग लिस्ट आलेले आहेत यांची जॉईनिंग प्रोसेस कधीपर्यंत होणार आहे त्याची माहिती आपण पाहणार आहोत। तर बघा, या ठिकाणी जर आपण बघितलं मित्रांनो, नागपूरमधील मित्रांनो गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट स्टाफ नर्स दोघांचीही वेटिंग लिस्ट आलेली आहेत। यापैकी मित्रांनो तुम्ही कुठल्या जिल्ह्यांची वेटिंग लिस्टची वाट पाहताय तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। त्या जिल्ह्याची जशी वेटिंग लिस्ट प्रसिद्ध होईल तशी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला दिली जाईल मित्रांनो। तर अजूनपर्यंत मित्रांनो या ठिकाणी फक्त सध्या नागपूरचे स्टाफ नर्सचे या ठिकाणी वेटिंग लिस्ट आलेले आहेत। कोल्हापूर असेल, पुणे असेल, बरेच सारे अजून मित्रांनो वेटिंग लिस्ट येणं बाकी आहे। भरपूर सारे जिल्हे मित्रांनो बाकी आहेत। सध्या फक्त नागपूरचे स्टाफ नर्सचे आलेत। त्यानंतर ब्लड बँक सायंटिफिक ऑफिसर फक्त नागपूरचा आलेला आहे। त्याच्यानंतर मित्रांनो डायटिशियन नागपूरचा आलेला आहे। ACG टेक्निशियन फक्त नागपूरचे आलेले आहे। एक्सरे सायंटिफिक ऑफिसर नागपूरचे आले। फार्मसी ऑफिसर फक्त नागपूरचे आलेले आहे। लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर फक्त नागपूरचे आलेले आहे। टेलिफोन ऑपरेटरची देखील फक्त नागपूरचीच लिस्ट आलेली आहे। अजून भरपूर सारे जिल्हे येणं बाकी आहे। आज देखील मित्रांनो या ठिकाणी लिस्ट येऊ शकतात। जशा लिस्ट प्रसिद्ध होतील तशी तुमच्यापर्यंत माहिती मी शेअर करणार आहे। त्यानंतर ड्रायव्हर नागपूरचं देखील राहिलेलं आहे। तुमचं कुठलं पद राहिलेलं आहे मित्रांनो, वेटिंग लिस्टची कुठल्या पदाची वाट तुम्ही पाहताय तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्यानंतर पहा, लायब्ररीची नागपूरची या ठिकाणी लिस्ट आलेली, फक्त प्रयोगशाळा सहाय्यक फक्त नागपूरचीच आलेली आहे। त्यानंतर पहा, गट ड मध्ये मित्रांनो भरपूर सारे जिल्हे राहिले आहेत। कुठल्या जिल्ह्यात तुम्ही गट ड साठी अप्लाय केलेले तेही सांगा। त्याची जशी लिस्ट येईल मित्रांनो तशी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिली जाईल। गट ड चे कुठले आलेत पहा मित्रांनो। गट ड मध्ये मित्रांनो प्रत्येक ऑफिसनुसार जाहिरात या ठिकाणी वेटिंग लिस्ट येते मित्रांनो। जसं की पहा, जिल्हा सामान्य रुग्णालय भंडाराची आलेली आहे। जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूरची मित्रांनो लिस्ट आली आहे। त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोलीची आली आहे। जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धाची आलेली आहे। जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी नागपूरची आली आहे मित्रांनो। आणि प्रादेशिक मनोरुग्णालय मेंटल हॉस्पिटल नागपूरची देखील आलेली आहे। अजून मित्रांनो मेंटल हॉस्पिटल पुणे असेल, रत्नागिरी असेल, भरपूर साऱ्या लिस्ट येणं बाकी आहेत। त्या देखील अजून आलेल्या नाहीत। या ठिकाणी मित्रांनो अपडेट सुरू असावं किंवा त्या लिस्ट मित्रांनो अजून तयार झालेल्या नसाव्यात। त्या कधीपर्यंत होतील, कधी जॉईनिंग भेटतील, या विद्यार्थ्यांना जे सिलेक्ट झाले तीही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तर पहा मित्रांनो, पुढं कोल्हापूरची देखील या ठिकाणी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी MPW जे पद आहे ग्रुप Cचं त्याची लिस्ट आलेली आहे। त्यानंतर MPW सांगलीची देखील लिस्ट आलेली आहे। तर अजून भरपूर साऱ्या लिस्ट राहिलेल्या आहेत। तर बघा, लिस्ट अशा पद्धतीने मित्रांनो प्रसिद्ध होत आहे ज्याच्यामध्ये डायरेक्टली तुमचं सिलेक्शन झालेलं दाखवलेलं आहे। याच्यामध्ये पाहू शकता कॅटेगरी वाईज दिले, जसे की ग्रुप D पहा, सिव्हिल हॉस्पिटल वर्धा ओपनसाठी या ठिकाणी सिलेक्टेड विद्यार्थी दाखवलेले आहेत। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ओपनमधून या ठिकाणी मित्रांनो वेटिंगचं देखील दाखवलेलं आहे। WL म्हणजे या ठिकाणी वेटिंग आहे मित्रांनो, वेटिंग लिस्ट दाखवलेलं आहे। त्याच्यानंतर पहा, या ठिकाणी नागपूरचं मेंटल हॉस्पिटलचं या ठिकाणी WL वेटिंगचे या ठिकाणी अशा पद्धतीने लिस्ट लागलेली आहे। कॅटेगरी वाईज सर्व लिस्ट लागत आहेत। आणि जिथं कॅन्डिडेट अवेलेबल नाही तिथं वेटिंग कॅन्डिडेट नॉट अवेलेबल म्हणून देखील अशा पद्धतीने दिलेलं आहे। आता मित्रांनो याची पुढची प्रोसेस कधीपर्यंत होईल, काय होणार आहे ते देखील तुम्हाला सांगतो। पुढची प्रोसेस जी असणार आहे मित्रांनो तुमची, ती म्हणजे या ठिकाणी तुमचं आता सर्वांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे जे आहे ते करून घेतलं जाणार आहे। याच्या अगोदर मित्रांनो हे लेटर आपण पाहिलं होतं की याच्यामध्ये म्हटलं होतं तुम्हाला की 10 जूनपासून या ठिकाणी सायंकाळपासून लिस्ट यायला सुरुवात होईल। तर 11 जूनपासून लिस्ट आलेले आहेत। तर मित्रांनो प्रत्यक्ष सूची अंतिम झाल्यानंतर त्या परिमंडळाकडून विभागाच्या संकेतस्थळावर त्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत। तर प्रत्यक्ष सूचीवरील उमेदवारांचे कागदपत्र तपासणी आणि समुपदेशन प्रक्रिया नियोजन संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्यामार्फत मित्रांनो 10 जूनपासून सुरू केले जाणार होतं। तर 22 जून 2024 पर्यंत पूर्ण करण्याची खबरदारी घेण्यात यावी असं सांगण्यात आलेलं आहे। तर बघा मित्रांनो 22 जूनपर्यंत ज्यांचं आता सिलेक्शन होईल त्यांचं मित्रांनो या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि समुपदेशन प्रक्रिया केली जाणार आहे। ही पुढची प्रोसेस असेल, ज्याच्यामध्ये मित्रांनो तुमचं बायोमेट्रिक वगैरे देखील सर्व चेक केलं जाणार आहे। डॉक्युमेंट वगैरे सर्व चेक केले जाणार आहेत मित्रांनो। आणि याच्यामध्ये ज्या ठिकाणी आदर्श आचारसंहिता लागू आहे तिथं फक्त नियुक्ती आदेश दिले जाणार नाहीत। तर बाकी ठिकाणी मित्रांनो जसं की आदर्श आचारसंहिता जी आहे या ठिकाणी रत्नागिरी असेल, रायगड असेल, सिंधुदुर्ग म्हणजे मुंबई, ठाणे, नाशिक हे जे विभाग आहेत मित्रांनो पदवीधर व शिक्षक विधान परिषद तिथं चालू आहे सध्या। परंतु बाकी ठिकाणी सर्वांना नियुक्ती आदेश देखील मित्रांनो आता भेटून जातील। ही पुढची कार्यवाही जी आहे ती केली जाणार आहे। 22 जूनपर्यंत ही सर्व प्रोसेस पूर्ण केली जाणार आहे। तर मित्रांनो याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा। धन्यवाद।